मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण ढवळून काढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यावर, त्यांच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। संघर्ष योद्धा असं या चित्रपटाचं नाव आहे आणि त्याचा धमाकेदार टीझरही नुकताच प्रदर्शित झालाय। अवघ्या काही वेळातच हा टीझर चांगलाच व्हायरल झाल्याचंही पाहायला मिळालं। काही महिन्यांपूर्वीच संघर्ष योद्धा या चित्रपटाची घोषणा झाली होती। तसंच या चित्रपटाचं शूटिंगही मनोज जरांगेंच्या गावी म्हणजेच अंतरवाली सराटीत सुरू झालं होतं। गोवर्धन दोलताडे हे या चित्रपटाचे निर्माता आहेत, तर अभिनेता रोहन पाटील मनोज जरांगे यांच्या भूमिकेत दिसणार आहे। संघर्ष योद्धाच्या टीझरमध्ये मराठा आंदोलन पाहायला मिळत आहे। जरांगेंची आंतरवलीतील जाहीर सभा, त्यांचं उपोषण, समाज बांधवांची गर्दी आणि बॅकग्राऊंडला एक मराठा लाख मराठाच्या घोषणा, या सगळ्यामुळे 52 सेकंदाचा हा टीझर अंगावर शहारे आणतो। ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रात्रीचं खेळत आले फेम अण्णा म्हणजेच माधव अभ्यंकर यांची दाखवलेली अगदी एक झलकही लक्ष वेधून घेते। पण या टीझरची जास्त चर्चा होते ती शेवटी वापरण्यात आलेल्या डायलॉगमुळे। बायकोला सांगितलंय, आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा। हा डायलॉग टीझरला एका उंचीवर नेऊन ठेवतो आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसतोय। तर चित्रपटाची तारीखही टीझरच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। पुढच्या महिन्यात 26 एप्रिलला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतोय। तेव्हा या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल। वैष्णवी राऊतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।